क्षणिक सौंदर्य भाग 2. बदलाची चाहूल. रेवाने आरशात स्वतःकडे बारकाईने पाहिलं. तिच्या गालावर खरंच छोटासा डाग दिसत होता. तो फार मोठा नव्हता, पण तिच्यासाठी तो संकटासारखा होता. ती घाबरली. लगेच त्वचारोग तज्ज्ञाकडे अपॉइंटमेंट घेतली. डॉक्टरांनी तपासून घेतलं आणि ते शांतपणे म्हणाले, ही त्वचेची समस्या आहे. उपचारांनी कमी होईल, पण थोडा वेळ लागेल. वेळ? रेवाचा आवाज थरथरला. माझ्याकडे वेळच नाही डॉक्टर. डॉक्टरांनी तिच्याकडे गंभीरपणे पाहिलं. करिअर सौंदर्यावर उभं असेल तर ते कायम टिकेलच असं नाही. रेवा चिडली. तिला वाटलं डॉक्टर तिचा अपमान करतायत. ती तिथून निघून गेली. पुढील काही दिवस ती सतत आरशात स्वतःकडे बघत होती. मेकअपने डाग झाकण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या मनातली भीतीही वाढतच होती. एका शूटमध्ये फोटोग्राफरने हलक्या आवाजात म्हटलं, रेवा, थोडं लाइटिंग बदलूया, डाग दिसतोय. त्या क्षणी रेवाला जाणवलं, लोक तिच्या सौंदर्यावर प्रेम करतात, तिच्यावर नाही. ती घरी आली. सोशल मीडियावर तिने स्वतःचे फोटो पाहिले. प्रत्येक फोटो परिपूर्ण होता, पण ती स्वतःला ओळखूच शकत नव्हती. त्या रात्री आईने तिच्या केसांवर हात फिरवत विचारलं, रेवा, तू आनंदी आहेस का बेटा? रेवाच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, माहीत नाही आई. त्या क्षणी तिला जाणवलं, तिचं आयुष्य कॅमेऱ्याच्या प्रकाशात चमकत होतं, पण आतून मात्र तिलाच घाबरवणारा अंधार वाढत होता. रेवा त्या रात्री झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या डोक्यात सतत एकच विचार फिरत होता. लोकांनी जर तिच्या सौंदर्याकडे पाहणं थांबवलं तर तिचं अस्तित्व कसं राहील? ती उठली आणि बाल्कनीत जाऊन उभी राहिली. समोरच्या इमारतीतील साध्या दिसणाऱ्या स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करत होत्या. त्यांच्याकडे मेकअप नव्हता, प्रसिद्धी नव्हती, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. त्या क्षणी रेवाच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न निर्माण झाला, सुख हे सौंदर्यात असतं की जगण्यात? त्या दिवसानंतर रेवाने लोकांपासून थोडं दूर राहायला सुरुवात केली. ती आधीसारखी उत्साहाने शूटसाठी तयार होत नव्हती. आरशात स्वतःकडे पाहताना तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाऐवजी असुरक्षितता दिसत होती. तिने अनेक महागडी सौंदर्य प्रसाधनं वापरून पाहिली. वेगवेगळ्या उपचारांबद्दल माहिती गोळा केली, पण तिच्या मनातील भीती कमी होत नव्हती. तिला जाणवत होतं की ती फक्त डाग झाकण्याचा प्रयत्न करतेय, पण तिच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता मात्र झाकता येत नव्हती. रेवा सौंदर्य टिकवण्यासाठी झगडत होती, पण तिच्या हातातून काहीतरी हळूहळू निसटत होतं. तिच्या हातातून नक्की काय निसटत होतं ते आपण पाहू पुढच्या भागात.